नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मनाची श्रीमंती. आज मकर संक्रांत. तिळकुळ घ्या, गोड गोड बोला. हा तर काय झाले, दुपारी सगळं घरातील आवरून सोसायटीमधील बायका आणि 3-4 मैत्रिणी अशा आम्ही 10-12 जणी जवळच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात निघालो. प्रत्येक जणे आपल्या श्रीमंतीचा जमेल तेवढा तोरा मिरवत होते. त्यात मीही अपवत नाहीत बरं. भारी साडी, दागदागिने, गजरे म्हणजे हवे तेवढे नटून घेतले होते. आणि साहजिकच आहे, बायकांचा सण म्हटल्यावर एवढं तर होणारच हो. सगळ्या जणी मंदिरात गेलो. देवाचा वसवा झाला. हळदी कुंकू, वाण अगदी सगळं व्यवस्थित झालं. मंदिराच्या सभामंडपात आमच्यासारख्या बऱ्याच जणींचा खोळका बसला होता. नथीच्या नकरापासून ते कानातील झुमक्यांपर्यंत मान हलवून प्रत्येक जण देखावा करत होता. सगळ्या एकमेकींना हळद कुंकू लावून वाण देत होत्या. कोणी विडेही मंदिरात घ्यायला आणले होते. हे सगळं चालू होतं. जवळपास 1 तास गेला आमचा त्यातच. पण आम्ही मंदिरात गेल्यापासून पाहत होतोच. मंदिरात एका बाजूला भिंतीला टेकून एक बाई बसली होती. आमच्या गोंधळात कोणाचंच तिच्याकडे लक्ष नव्हतं. की आम्ही मुद्दामून तिला दुर्लक्षित केलं होतं माहीत नाही. मला तिला बघून थोडं वेगळं वाटत होतं. मंदिरात आलेल्या प्रत्येक बाईकडे ती हसऱ्या नजरेने बघत होती. पण येणाऱ्या प्रत्येकीची नजर तिच्याकडे तुच्छतेनेच बघत होती. मला लगेच जाणवले, येणारी एखादी सोडली तर तिला कुणीच हळद कुंकू लावत नव्हते. तरी तिचा चेहरा प्रसन्न होता. मी थोडा वेळ तिच्याकडेच बघत बसले. तिच्या अंगावरील साडी हिरव्या रंगाची, जुन्या पद्धतीची, म्हणजे कमीत कमी 20 वर्ष तरी. भरजरी त्यावरची जरी काळपट पडलेली. साध्या कपड्याचा ब्लाऊज, कानात नकली मोत्याची फुले, गळ्यात 4 पदरी काळे मणी आणि 2 वाट्या डोरले. बहुतेक तेवढंच सोनं असावे. हातात मात्र हातभर बांगड्या आणि हो, कपाळावर टिकली नाही तर मोठं लाल अगदी ठसठशीत कुंकू होतं. वय साधारण 45 ते 50च्या आसपास असावं. आमच्यापैकी प्रत्येक जण आपल्याच तोऱ्यात होते. तिला हळद कुंकू लावण्यात कुणालाही रस नव्हता. तिचा तो प्रसन्न चेहरा पाहून मला मात्र राहवलं नाही. मी सरळ माझं ताट घेऊन तिच्या समोर जाऊन बसले. तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता अजूनच नितळ वाट दिसत होती. मी तिला हळद कुंकू लावले, वाण ओटीत घातले. तिनेही हळद कुंकू लावले, वाण दिले. माझ्या भांगात कुंकू भरू का म्हणून मला विचारले. तेव्हा मी म्हणाले, अहो विचारायचे काय त्यात, आज सुवासिनींचा दिवस आहे. मग तिने ते कुंकू भांगात भरले आणि भरताना म्हणाली, जन्मोजन्मी सुहासनी राहो तुम्ही. तिच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात आसू उभी राहिली. केवढं मोठं दान तिच्या तोंडून मला मिळालं होतं. मी तिच्या शेजारीच बसले. आता येणारे प्रत्येक जण मला हळद कुंकू लावायची आणि तिच्या बाजूला असल्यामुळे तिलाही इच्छा नसली तरी लावावं लागायचं. आमचा ग्रुप मात्र वेगळाच दुनियेत मिरवत होता. थोडी गर्दी कमी झाली तसं मी त्या बाईला विचारलं, कुठे राहता तुम्ही? तिने जवळच्या बैठी चाळी वजा घराकडे हात करून म्हणाली, इकडे आहे माझं घर. मनात आलं, बहुतेक घरची परिस्थिती बेताची असावी. मग मी विचारलं, तुमची मुलं आणि मिस्टर काय करतात? त्यावर त्या बाईचं उत्तर ऐकून मला माझीच लाज वाटू लागली. त्या म्हणाल्या, माझा मुलगा आणि मुलगी दोघेही डॉक्टर आहेत आणि आमचे हे सरकारी दवाखान्यात कंपाऊंडर आहेत. मला तिचं आश्चर्य वाटलं. मुलं एवढी शिकली आणि त्या बाईच्या अंगावर साधी नीटशी साडी देखील नाही. खोटं बोलत असावी. मग पुढे मी म्हणाले, मुलं डॉक्टर आहेत, मग तुम्ही फ्लॅटमध्ये का राहत नाही? त्यावर तिचं उत्तर मला निरुत्तर करून गेलं. ती म्हणाली, ताई, मुलांनी स्वतः कमावून शिक्षण घेतलं. आमची तेवढी ऐपत नव्हती, तर त्यांची जिद्द होती, ती देवाने पूर्ण केली. आता दोन्ही मुलं गावी असतात. मी म्हणाले, गावी का? अहो, आमचं गाव डोंगरात आहे. तिथे दवाखाना, हॉस्पिटल याची काही सोय नाही. म्हणून मुलांनी ठरवले, आपल्या गावातच छोटंसं हॉस्पिटल उभं करून म्हणजे गावातील गोरगरिबांना सेवा देता येईल. आम्ही इथे आहोत कारण आमच्या यांची रिटायरमेंट अजून बरीच वर्ष बाकी आहे. गावी हॉस्पिटल बांधायला यांनी कामातून कर्ज काढून मुलांना दिलं आहे. ते ही फेडत आहेत, म्हणून इकडे राहावं लागत आहे. आता मुलांचं हॉस्पिटल चांगलं चालू आहे. त्यातून आलेल्या पैशातून मुलं गावातील गरीब गरोदर बायांची बाळंतपणं, सीझर याकरता बाहेरच्या डॉक्टरांची फी भागवतात.
उरलेल्या पैशातून गावातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. मला हे ऐकून विश्वासच बसत नव्हता. आतापर्यंत जिला मी सुद्धा गरीब समजत होते ती मनाने किती श्रीमंत होती. आपली श्रीमंती तिजोरीपुरती मर्यादित असते, पण अशा लोकांची श्रीमंती आपल्या कितीतरी तिजोऱ्या रिकाम्या केल्या तरी कमावता न येण्यासारखे आहे. तिचं ते बोलणं ऐकून मी निशब्द झाले. मैत्रिणी निघाल्या तशी मीही निघाले. मंदिराबाहेर आल्यावर सगळा ग्रुप मला म्हणू लागला, काय ग, तू काय एवढ्या बायकांना सोडून त्या बाईजवळच का जाऊन बसलीस? एक जण म्हणाले, ई कशी होती ती बाई, साधा एक दागिना नव्हता की नीट साडी देखील नव्हती अंगावर. मी मात्र आता निघताना स्वतःला खूप गरीब समजत होते. पाय जड झाले होते. कोणती श्रीमंती मिळवतो आपण हेच कळत नव्हतं. खरंच आपण एवढे खालच्या पातळीवर कसे जाऊ शकतो? कुणाच्या दागिन्याने आणि कपड्यांवरून त्याला तुच्छ समजतो. खरी श्रीमंती कशात आहे हे आपल्याला कधी कळणारच नाही. का कळून न कळण्याचं आयुष्यभर नाटक करत असतो. प्रत्येक जण आज स्वतःच्या श्रीमंतीचा डंका पिटवत असतो. आपण किती मोठे आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असतो. मला मात्र आज खरी श्रीमंती समजली. तिजोरीच्या श्रीमंतीपेक्षा कितीतरी पटीने मनाची श्रीमंती मोठी आहे. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.